इकडे काय खुशखबरी झाली तर पहा आता काय झालं बेटा. हा दिवाबत्ती. हा बाबा तर दिवाबत्तीच करत जाय, नाही तर माहिती तुला गोळी मोडून काम सांगते बरं. हा पुण्याला कशी चालत जशी की होता खरी तर काय झालं आज. नमस्कार गिमस्कार काही नाही, आज नाराज नाराज आहे तू तशी काही. नमस्कार. आहे का म्हणलं नाराज आहे का. नाही नाराज भाऊ चालले पुण्याला म्हणून म्हणलं नाराज झाली काय. नाही बाबा. मग कशाला आपण कसं ते त्यांच्या पाहिलं आपलं काय करणार, कुठे जाऊ. तू ऐकलं नाही ते ना. नाही ऐकत नाही, त्यांची मर्जी आपली मर्जी. आपण आपण त्यांचं ऐकत काही काम पडलं तर नाही जातात जाऊ दे. आपल्याला कसं भविष्य माझ्या पुढचं भविष्य पुण्याला आहे ते जातो तुम्ही. पण तुझी इच्छा नव्हती ना की जाऊ नको भाऊ. आता ऐकत नाही काय करतात ते माझ्या हिशोबाने एक होते ते बरंच होते. पण कसं आधी तू आता वर्षातून 4 चक्कर मारस तरी एकच चक्कर मारत जाईल आता. कोण चक्कर मारते त्याला आम्ही कोण जात रे बाप्पा. नाही की त्यांना सोनं पडतं या बाबा भेटले आपले आता कशी धाऱ्यावर आली बरोबर. आणि त्याला कोणाला जातो बाप्पा. नाही जात की मी जास्त म्हणतो की एवढा लांब आता कशी जाते ना तू. जाऊ द्या मग बरे जे झालं चांगलंच झालं समजा एका हिशोबाने आहे ना. गेले ते गेले का काय आपलं तर त्यांची पाहिजे ना, आपण आपलं पाहिजे आहे की नाही. तरी कुठून बोलू आली तू. कुठून बोलू राहिली म्हणजे? हा जे आहे ते आहे. बापा बापा हे एवढा दूर गेले की आता मी कशी काय जातो. नाही 2 महिन्यातून 3 महिन्यात ना. तुम्ही सांडे घालत जा. ती खाली सांडायचं आहे. पण भोले बाबा कशी काय आडीपुरी थांब जरा खाली बस. काम वाटप पोरली इकडे काय खुशखबरी झाली तर पहा आता काय झालं बेटा. थांब ना जरा खाली बस. बाहेर नको बरं मारीन एखादा रस्ता. तुम्हाला सांग पेढा कशाबद्दल आहे फक्त सांग आधी. हा टरबुजाबद्दल म्हणजे आधी मस्त सही जरा 1 मिनिटं. हा थांबा हा पेढा वाटप चालू आहे. आणि हे म्हणजे तू कोण आहे मग. मी तुमची पुतणी आहे. हा पुतणी आहे. तर पेढे वाटप कशाबद्दल. मी सांगतो हा मी हा सांगतो. हा तर आमचे टरबूज आजच्या 8 दिवसाला म्हणजे आज 5-6 दिवस झालेले टरबूज आमचे इकलेले. हा तर आमच्या टरबुजाला भावच नव्हता. मेन म्हणजे लोक येतात जाईन पाहून जात जाय. हा काहीच भाव नव्हता. 400-500 रुपये क्विंटल मागितलं. तुम्ही सोडा दिले तुला जाऊ दे. तर 400-500 रुपये भाव भेटत होता. आणि रुद्रले तर भावच भेटत नव्हता. तर मग तिच्या पप्पानं म्हणजे पूजेच्या पप्पानं म्हणजे माझ्या देरानं महादेवाला कबूल केलं की आमच्या टरबुजाला भाव येऊ दे. तर मी 1 किलो पेढा वाटले. तर भाव तर काय आणले पण ती इकतच नव्हते, पण ती इकले गेले. तुम्ही म्हणजे काय क्विंटल केलं. 700 रुपये क्विंटल आमचा टरबुजाचा मळा. 800 का 800 रुपये क्विंटल कटलेला आहे मळा आमचा. आणि आम्हाला काहीच नाही घडलं त्याच्यामध्ये. काय करसा खूप मेहनत केली दोघांच भाव आहे ना. जाऊ दे ते झालं ते बरं झालं. कारण की जेवढे आम्ही ते पैसे लावले तेवढाच पैसा आमचा निघलेला आहे. त्याचाच आम्ही खुश आहे. आणि जसं देवाला कबूल करते त्यांनी पेढा वाटे तर आज त्यांनी पेढा वाटलेला आहे. कारण की आज पूर्ण वार खाली झालेले आहे. म्हणजे भाव काही भेटत पण जे ते वार खाली झालं मेन जे म्हणजे मानेल होतं ते करणंच केलं, पडतं. पुरं केलं. आणि सगळीकडेच व्हायरस व्हायले. त्याला तुम्ही कोणी टरबूज पेरला असेल तुम्हाला काय भाव भेटला ते आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. कारण की आम्हाला घाटा आला का तुम्हाला समजेलच. मग तर खूप जण असे आहे आपल्या युट्यूब फॅमिलीमध्ये की बाबा ते टरबूज पेरले म्हणजे शेतकरी खूप जण आहे बरं. तर तुम्ही कमेंट करून सांगा आम्हाला की काय भाव झाले तुमच्या इकडं. आणि कालच्या व्हिडिओत तुम्ही सगळेजण कमेंट केला की लसूण महागे काही नाही आमच्याकडे स्वस्त झाला बाप्पा आहे की नाही. 50 रुपये किलो आहे. 50 रुपये किलो आहे करते सांगायला लागली मी. तर स्वयंपाकाची तयारी चालू आहे. आणि आपलं पुढे चालू होतं आपलं चालू होतं की आता तुझा भाऊ पुण्याला गेलेला आहे तू नाराज कशी जाशील? आहे. कशी जाशील बस काय करता आहे की नाही. बरं जातं जाऊ दे. ते त्याच्या हिशोबाने खुश हा आपण तुझ्या आपल्या हिशोबाने हिशोबाने खुश. हा हा. आणि तुम्हाला तर माहिती पुणे आमच्याकडे किती लांब आहे. पण आता तुला एक काम करला हे ड्युटी माझ्याकडे लावून ठेवला मस्त. कोणती ड्युटी. हा जर्सी घालला तू ना. जर्सी घालायची. जर्सी घालेला आहे. आज दिवाबत्ती चालू आहे मला माहिती. मच्छर झुंतावं. तर हे दिवे लावून देते आणि माझी आई दिवे पोहोचतो करते देवाला. तर असं काही हे चालू असते ट्रान्सफर. हे बघा
हे तेल पत्ती लावली आता. कारण ही बीजी बाई आहे. हा? बीजी बीजी पाहिजे. आहे की नाही, म्हणजे बीजी आहे. आणि आता काय मेथीची भाजी आणि टमाटा करू राहिली का काय माहित आता. फोडणीचं वरण करायला हो. आणि ते तिकडे कोणती आजी बेटा आली का? तर नमस्कार मित्रांनो, तुम्ही म्हणसाल पेळा वाटप यासाठी केला. आणि सांगितलं ना बाप्पा एकदा आता. तर पेळा वाटप तो फक्त टरबुजासाठी स्वतः की काय हा त्याच्या डब्यासाठी असं आहे काय? म्हणजे खूप जण येत होते, बाग पाहत होते आणि चालले जात होते. बाग त्याला कोण पाहत. जेच आपल्या यायचं टरबूजाचं बाग हा कोणी घेतच नव्हतं बाप्पा. तुम्हाला काय सांगा 2-3 दिवसाला माणसाला भाकर सोडून देते खाणं. 3 दिवस झाले उपाशी होतो मी. वार म्हणजे गेले, वार खाल्लं गेले पण तर अर्धी जा. लोखंडात चालू खाल्लं. भाजी हलव. जास्त जवळ होती किंवा पेरून तर पेरले पण आता याला भाव नाही. लय हान पस्ता होता त्यामध्ये. त्याला खर्च लागून गेला मनमन तसा. तर त्याच्यापेक्षा म्हणून नाही पेरेल ते पुरले बरे. आपली आता अर्धी एवढा बाकी गलती झाली आता पुढच्या आपली अर्धीच खा माणसाने एकच्या मागे लागू नाही. वर्षी. आणि मागच्या वर्षी आमच्याकडे सगळ्याला भागले मोठ झाले म्हणून यंदा पेरले आम्ही. काय ते काय करता लय भाव होता. यंदा काहीच भाव नाही. आणि भाव नाही तर ते व्हायरस नाही येऊन गेला. विचार करायची गोष्ट होती की कोण घेईन की नाही घेईन राहील. आलं मेन म्हणजे आमचं जे आलं ते माझं भाव नाही खराब आहे. आणि तरी आमच्या वारामध्ये 3-4 किलोचं फळ होतं की नाही. 4-5 किलोचं फळ होतं. तर ते लोक नाही म्हणत घ्यायचं काय करसा म्हणून लय विचार आला आमच्या मनामध्ये काय करा काय नाही. व्हायरसनं जरा जादा धिंगाणा केला यंदा. हा व्हायरसमुळे जरा बेपारी पलटून जात. बरंच ते शहर फळावर व्हायरस होता घरी. चला असा काही आपला आजचा निर्णय होता, तुम्हाला दाखवूनच राहिलो. ती तू का उघडायला झाला का स्वयंपाक? चालू आहे स्वयंपाक. उघडून पडा थांब जरा. मग काय चालू आहे स्वयंपाक. आता मामाची बसली गावाला जायची. हा त्याच्या आडल्याडी सगळी आता जीवन करतो आता. हा, नुसता. तितक्याला आम्ही काय देऊन आता. आता तू पुण्याला कशी जात जशी होता खरी म्हणे? हो काय तेच तर म्हणलं, पुण्याला कशी जाशील आता तू? हा हा पण हुशार आहे मग तू. माझी आई हुशार आहे. रेल्वेने जात जाईन झेरडून येत जाईन. आलो मग दोघे सासूबाईला. चालतं. रेल्वेचा प्रवास करायचा डायरेक्ट ऐकून मस्त तिकीट काढलं. हा स्पेशलचं तिकीट काढून घ्यायचं पहिले अगोदर बसलं की चालले. एक दिवस लागत असेल ना जायला. आता कोण म्हटलं मी येत नाही बाबा तुम्हाला जर रास लागत नाही त्याच्यासोबत ना हा मग लेकरं तेच ना. असं आहे. आता तुम्ही जात होती पण गेली नाही बाबा त्याच्या आणण्याला. म्हटलं जाऊ दे आता आपण गाडी फिरून रेल्वे सही नव्हते तुले? रेल्वे काही नव्हतं ना. रेल्वे काही हालत नाही ना, दरक बसत रेल्वे नाही. मध्ये दिवाबत्ती हा बाबा तर दिवाबत्तीच करत जाय, नाही तर माहिती तुला गोळी मोडलं काम सांगते बरं. नाही रे हा बाबा. आता काम थोडंफार तर करणंच पडते हो. थोडंफारचा इशे नाही. भांडे कुंडे घासत बसशील आता नाही त्याच्या पुढे तू. नाही रे बाबा हंड्याचं तर मोडलं का. हा भांडे कुंडे नाही, स्वयंपाक स्वयंपाक नाही, स्वयंपाक बी नाही करायचा. नाही काही टॅपटूप काम करायचं वरच्यावर बरं. मुळला आहे तू. हा बाबा आणि हिनं कधी जादा कमी सांगलं तुले. तुम्ही बसेलच आहे मला सांगायचं. नाही रे बाबा ते काय सांगितलं मध्ये कसे आहेत बाबा काही सांगू राहिलं मी तुले. नाही रे बाबा. आपण तुला सांगायला पहिले फुडफुड करायचं नाही. हा बाबा हं? हा बापा रे तू हसू नको, खुश नको होतो. मी सांगू अरे, राहिलो, उसाकी खरं तुले. लेकरांना केलं जीवावर येते. मग आता मी तशी आहे नाही बाई. तर मग आता वावरात करू लागत नाही का तू टामटोम? हा बाबा. तर आता वावरात तर तू करू लागतो. तुझ्या घरी ते काम सांगायला चांगली गोष्ट आहे का? नाही सांगायला बाबा तुमच्या नाही घरी सांगत नाही माझी. सांगू राहिलो मी मामायले. नाही ना आयतं देते आपल्याला. मग ऐकच पाहिजे ना मग. चहा देते सकाळ संध्याकाळ ऐका. सोयी सांगते. स्वयंपाक करायचं काम नाही आपल्याला. बरोबर आहे. मी तेच म्हणलं मग. नाही नाही करतच नाही मी. करणे गेला तो म्हणतो घरचं करा म्हणून. नाही ना मग तुम्ही सांगा ना मग तुम्ही तसं ते मला उलटे बोलला लागेल मग. हो ना तसा राहतो मग कधी तसा राहतो. जरा सांगा त्यांना. वावरातलं कर का वा? आलो तर शिल्लक झाली बाबा तू. त्याची सकाळी आलूची भाजी खाल्ली. काय सांगा तुले. तुम्हाला मी ना फोडणीचं वरण करायला तुम्ही टेन्शन नका घ्या. अरे काय टेन्शन नको करते घ्या. बाबा हे काय करशील करू. फोडणीचं वरण करायला तुम्हाला ही पोळीसाठी केली मी ना. पोरीला आवडते. मेथी भाजी केली कोरडी. अजून काय पाहिजे? चटणी करणार का आलूची माझा? आणि
हाव का पाहुणा राम राम. तर हे पोर म्हटलं म्हणजे सगळे शांत लेकरू आहे. बघा कसं लाजते. तू ओळखता का सांगा बरं याला वा वा. सगळे जण सगळे मेंबर ओळखता लेकराले, काम की आपल्या घरातलंच लेकरू आहे. अहो. म्हणजे आपल्या शेजाराचं म्हटलं म्हणजे घरातलंच आहे ते. हम्म. 24 तास आपल्या घरात राहते ते. आपण एक मारले की ते दोन माहिती बाळा अशी आहे. तुला बियाचे बाळे किती लोक येतात बेटा? 10 लोक. सोनीले सुनले बी 10 लोक नाही येतात. मग. बाराचं पाळा येत नाही का तुले 14 लोक सोनीले. पण पाळा सर्वाच्या करून टाकायचे रे 14 काय 30 लोक पाळायचे तर लिहता हाव मला माहिती म्हणता येत नाही, पण ती आपल्या हे करून बेरीज करून सगळे हे करून दाखवते. तेच तर म्हणलं. तेवढे सोनीचं दिमाग चालतं आपल्या. सोनी हुशार आहे ना. हा आहे ना पेपरामध्ये चांगले मार्क पाडते आमच्याकडे. तुमच्याहून काय मग. हुशार आम्ही सोनी आता आहे. कालच्या पेपरामध्ये सोनीला 19 पडले. इले किती पडले बघ? बरं का एका पेपरात 19 आणि एका पेपरात 17. हो काय मला 15 काय रे बेटा थांब जरा. तुला किती लोक बेचे पाळे येतात? 14 14 लोक. तू कितवीत आहे? पहिली किती लोक आहे? किती लोक आहे तू? पहिली मध्ये. तू किती